राज्यातील पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. राज्यातील पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली. आतापर्यंत या कार्ड धारकांना केवळ गहू आणि तांदूळ मोफत दिलं जात होतं. सरकारकडून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना रेशन मिळत होतं. परंतु आता सरकारकडून सर्वात मोठी घोषणा करण्यात आली असून रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. पिवळं व केसरी रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना आपल्या राज्य सरकारकडून 10 वस्तू आता मोफत मिळणार आहेत. या 10 वस्तूंचं वाटप रेशन दुकानामध्ये होणार आहे. जिथं तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळतं त्याच ठिकाणी रेशन दुकानामध्ये तुम्हाला या 10 वस्तू मिळणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही अटी आणि पात्रता देखील निश्चित केल्या आहेत. तर त्या अटी कोणत्या आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना घोषित करण्यात आली असून त्या नवीन योजनेसाठी 5 पात्रता सांगण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जर या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100% या 10 वस्तू तुमच्या रेशन कार्डवरती मिळणार आहेत. राज्य सरकारकडून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी जाहीर करण्यात आलेली ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेमुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी वेळेतच अर्ज भरून आवश्यक कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवून या योजनेचा लाभ घ्यावा. कारण सरकारकडून आता पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना करण्यात आलेली आहे. यामध्ये पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना रोख रक्कम देण्याचं देखील घोषित करण्यात आलं आहे. पण त्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज भरावा लागणार आहे. राज्य सरकारकडून ज्या 10 वस्तूंचं वाटप रेशन कार्डवरती केलं जाणार आहे त्या 10 वस्तूंचं वाटप करण्याच्या योजनेमध्ये तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे. ज्या लोकांकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे. जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. कालच पार पडलेल्या बैठकीमध्ये सरकारकडून गोरगरीब जनतेसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून पिवळं व केसरी रेशन कार्ड असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्य सरकारकडून काल झालेल्या बैठकीमध्ये 10 वस्तू ठरवण्यात आल्या. त्या 10 वस्तूंची नावे सरकारकडून जाहीर करण्यात आली. पण त्यासाठी काही नवीन पात्रता देखील सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा की सरकारकडून कोणत्या अटी सांगण्यात आलेल्या आहेत. तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या अटींमध्ये बसला तर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ नक्कीच मिळेल. तर कोणत्या 10 वस्तू सरकारकडून मिळणार आहेत आणि त्या कधी मिळणार आहेत यासाठी तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे याची माहिती आपण पुढे घेणार आहोत. तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या या योजनेमध्ये 10 वस्तूंचा समावेश आहे. ज्या 10 वस्तूंची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे त्या 10 वस्तूंच्या योजनेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरकारकडून नमूद करण्यात आलेल्या तारखेपर्यंतच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही अर्ज भरला तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना करण्यात आलेली आहे आणि त्या नवीन योजनेची सविस्तर माहिती आपण पाहत आहोत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा भारतातील अन्न सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याचं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येक गरीब व्यक्तीला अन्न मिळावं आणि याच योजनेअंतर्गत देशभरातील प्रत्येक नागरिकाला महिन्याला तांदूळ आणि गहू हे मोफत पुरवलं जातं. त्याचबरोबर सरकारकडून आता नवीन योजना काढण्यात येऊन अन्न पुरवण्याव्यतिरिक्त सरकारकडून आणखी 10 वस्तू देखील नागरिकांना पुरवण्याचं घोषित करण्यात आलं आहे. या वस्तू आता सरकारकडून गोरगरीब जनतेला मिळणार आहेत. रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत. त्यामुळे सरकारकडून गोरगरीब जनतेला आनंदाची बातमी मिळालेली आहे. सरकारने पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी हा मोठा निर्णय घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. या 10 वस्तूंचं वाटप सरकारकडून करण्यात येणार असून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे.
तर चला पाहूया सरकारच्या या निर्णयामध्ये कोणत्या 10 वस्तूंची नावं सांगण्यात आलेली आहेत. कोणत्या 10 वस्तू सरकारमार्फत पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत ते आपण पाहूया. पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना सरकारकडून मोफत स्कूटर मिळणार आहे. मोफत स्कूटर महिलांसाठी सरकारकडून मिळणार आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेली मोफत स्कूटर योजना आता महाराष्ट्रातही लागू करण्यात येणार. सरकारकडून ही मोठी घोषणा महिलांसाठी करण्यात आलेली आहे. महिलांना मोफत स्कूटर किंवा 50% अनुदानावरती गुलाबी रिक्षा देखील मिळणार आहे. मुंबईमध्ये या योजनेचा शुभारंभ झाला असून अजित पवार यांच्या हस्ते अनेक महिलांना रिक्षांचं वाटप करण्यात येणार आहे. तुम्ही महिला असाल आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. सरकारकडून गुलाबी रिक्षा महिलांसाठी 50% अनुदानावरती देण्यात येणार आहे. त्यानंतर विविध प्रकारच्या डाळी रेशन दुकानामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत. गूळ देखील रेशन दुकानामध्ये रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. त्याचबरोबर साखरेचं वाटप देखील रेशन दुकानामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना केलं जाणार आहे. शेंगदाणा तुम्हाला रेशन दुकानामध्ये पिवळा व केसरी रेशन कार्डावरती मिळणार आहे. रेशन दुकानामध्ये खाद्यतेलाचं वाटप देखील केलं जाणार आहे. पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या धारकांना खाद्यतेल रेशन दुकानामध्ये मिळेल. पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना रवा देखील रेशन दुकानामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर गहू मिळेल आणि तांदूळही पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यानंतरचं दुसरं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं ते म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड हा भारतीय नागरिकांचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यामुळे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असायला हवं. त्याचबरोबर आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड देखील असायला हवं. पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून 10 वस्तूंची योजना घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे ही कागदपत्र असणं महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही अटी आणि पात्रता देखील सांगण्यात आल्या आहेत. त्या पात्रतेमधील पहिली अट अशी आहे की तुमच्याकडे भारतीय नागरिक असाल तर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी पेन्शनधारक नसावा. म्हणजेच तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला पेन्शन मिळत नसावी. त्याचबरोबर तुमच्या घराचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमीच असावं. जी अट लाडकी बहीण योजनेसाठी आहे तीच अट इथे देखील सांगण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये देखील 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असण्याचं नमूद करण्यात आलं आहे. तीच अट येथे देखील लागू करण्यात आली आहे. जर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमीच असावं. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य मागील 2 वर्षात सरकारी नोकरीमध्ये भरती झालेला नसावा. तुम्ही जर सरकारने नमूद केलेल्या सर्व अटींमध्ये बसत असाल, तुम्ही पिवळं व केसरी रेशन कार्ड धारक असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ अवश्य घेऊ शकता. तुम्हालाही या 10 वस्तू तुमच्या रेशन कार्डवरती नक्कीच मिळतील. पण या सगळ्यासाठी तुम्हाला अर्ज भरणं गरजेचं आहे. जुलैच्या एंडपर्यंत या अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या अर्जाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. सरकारकडून आता फक्त या योजनेची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेची सविस्तर माहिती सरकारकडून जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला त्याबद्दलही सांगण्यात येईल. सरकारने घोषणा केली आहे त्यामुळे या 10 वस्तू मिळणार आहेत. त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी ही आनंदाची बातमी आली आहे.